नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ज्या महिलांना 17वा हप्ता आलेला नाहीये. तर तो जो 17वा हप्ता आहे, तो 17वा हप्ता का आला नाही त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम तर नाही ना तुमच्या बँक अकाउंटला वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्ही जे आहे नोव्हेंबरचा जर 17वा हप्ता तुम्हाला जर आलेला नसेल, तर तुम्हाला काही गोष्टी चेक करायच्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने चेक करायच्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सगळी माहिती बघणार आहे. जर तुमच्याकडे जर समजा पोर्टलचं जर लॉगिन आयडी आणि डिटेल्स जर असतील ना, तर त्याच्या थ्रू तुम्ही तुमचे डिटेल्स बघू शकता किंवा दुसरा एक ऑप्शन आहे ते पण आपण इथं बघू. तर काय करायचं आहे, की जर तुमचे खाते जर तुमचे जे खाते आहे, ते खाते जर पोस्ट बँकमध्ये असेल आणि तुम्हाला जर यावेळेस नोव्हेंबरचा हप्ता जर आलेला नसेल, तर तुम्हाला बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी चेक करायच्या. जसं की तुमचं खातं बंद तर झालं नाही ना किंवा अकाउंट क्लोज आहे तुमचं किंवा तुमची के-वाय-सीचा प्रॉब्लेम आहे तुमच्या खात्याला, त्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे ना, की सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, तुम्ही तो महाडीबीटीचा जो पोर्टल आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमचे डिटेल्स चेक करा, की तो म्हणजे हे बघा आता हे यांचं जे आहे ना 31/12/2025 ला अकाउंट क्लोज. आता नेमकं ह्याच दिवशी आहे ना 17वा हप्ता आपल्याला आला होता बघा. तर ती जी अमाउंट आहे अमाउंट पण दाखवलं, पण इथं काय अकाउंट क्लोज म्हणून दाखवतंय. तर अकाउंट क्लोज आता हे मागचे बघा तुम्ही 11/4, 10/10, 10/9 तर हे सगळे क्रेडिटेड ₹1500 क्रेडिटेड इथे दाखवते. पण 31/12 ज्या दिवशी आपल्याला हप्ता आला होता लाडक्या बहिणीचा, त्या दिवशी नेमकं काय झालंय, की अकाउंट क्लोज हा इथं असल्यामुळे काय झालंय, की जे पण अमाउंट आहे, ते अमाउंट त्या लाडक्या बहिणीला मिळालेलं नाही. हे फक्त आहे ना पोस्ट पोस्ट बँकमध्ये म्हणजे पोस्टमध्ये ज्यांचं अकाउंट आहे ना त्यांच्यासाठीच हा प्रॉब्लेम झालेला आहे अकाउंट क्लोजचा. तर तेवढं एकदा चेक करा आणि चेक केल्यानंतर ना जे आहे तुम्ही त्याला परत के-वाय-सी ही अकाउंट क्लोज म्हणजे याचा अर्थ असा नाही बरं का, की म्हणजे गव्हर्नमेंटकडनं तुमचा काही प्रॉब्लेम झालाय. ठीक आहे. अकाउंट क्लोज म्हणजे तुमचं बँकेचा प्रॉब्लेम आहे हा. तर तुम्हाला काय करावं लागेल ना, तर बँकेमध्ये जाऊन तुमची के-वाय-सी करावं लागेल आणि के-वाय-सी करून तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. आधार कार्ड, पॅन कार्ड जे पण ते डॉक्युमेंट लागतील त्या पद्धतीनं आणि तुमचे जे पैसे आहेत ते आतापर्यंत किती ट्रान्सफर झाले ते पण इथे दाखवतंय. तर तुम्ही फक्त एवढं चेक करा आणि चेक नंतर काय होईल ना, आता बघा यांचं कसं आहे आतापर्यंतचे जे पैसे आहेत ते ट्रान्सफर झालेले अमाउंट आणि बेनिफिशियरी बँक अकाउंट आता हे दोन्ही आहे ना आपण थोडेसे म्हणजे त्यांच्या डिटेल्स नाही दाखवलेले कस्टमरचे. पण तुम्ही इथे बघू शकता की जे रिझल्ट आहे ना आतापर्यंतचे ते इथं क्रेडिटेड दाखवतोय. रिझल्टमध्ये क्रेडिटेड अमाउंट जे पण आहे ते ठीक आहे. हे दुसऱ्यांचं ठीक आहे. तर यामध्ये इंडिया पोस्ट बँक लिमिटेड जे आहे ना, यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे तो. तो जो पोस्ट बँकेचं अकाउंट आहे ना तुमचं, त्या पोस्ट बँकेच्या अकाउंटमध्येच याचा प्रॉब्लेम आहे. तर एवढं तुम्ही बघून घ्या एकदा, की तुमचं जे अकाउंट आहे, अकाउंट बँकेकडनं म्हणजे क्लोज तर झालेलं नाहीये ना. ठीक आहे. जर क्लोज जर झालेलं असेल, तर या पद्धतीने तुम्ही बँकेमध्ये जाऊ शकता. बँकेमध्ये जाऊन डॉक्युमेंट सबमिट करू शकता आणि सबमिट करून आहे ना, तुमचं अकाउंटचे अकाउंट परत रिएक्टिव्हेट करू शकता. होऊ शकतं की तुम्हाला 17 हप्ते नाही भेटणार, पण रेग्युलर जे पुढचे हप्ते आहेत, कमीत कमी ते हप्ते तरी तुम्हाला भेटतील. आणि जर समजा तुमचं तुम्हाला जर बँक चेक पण करायचं असेल, म्हणजे जर समजा इथून जर क्लोज असेल, तर ऑब्व्हियसली आधारची वेबसाईट आहे तिथून पण तुम्हाला त्यांचं सीडिंग स्टेटस जे आहे ते तिथून पण डिलिंकच दाखवेल. तर त्यासाठी तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती पण जाऊन चेक करू शकता. ते कसं करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगतो. त्यासाठी व्हिडिओ पण बनवलेला आहे. व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. तर सिंपल आहे ना, आता बघा याचे प्रॉब्लेम काय काय आहेत, की तुमचं जे पोस्ट ऑफिसमध्ये ज्या लाडक्या बहिणींचे पैसे येण्यासाठी अकाउंट आहे, ते चालू असलं पाहिजे म्हणजे ॲक्टिव्हेट असलं पाहिजे. ते बँकेचा प्रॉब्लेम बरं का तो म्हणजे गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम नाहीये. आणि या अकाउंटला आधार सेटिंग असली पाहिजे. आता आधार सेटिंग आहे ना, ते आधार सेटिंग कसं आहे का नाही ते चेक करण्यासाठी आहे ना, मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर इनिशियली ज्यावेळेस आपलं लाडकी बहीण योजना होती, लाडकी बहीण योजना चालू झाली, त्यावेळेस डॉक्युमेंट जे दिले होते, त्यावेळेस तुम्ही एक बँकेचे पण डिटेल दिले होते बघा. तर ते जे बँकेचे डिटेल आहेत ना, त्या बँकेच्या डिटेल्स ज्यावेळेस त्या प्रोव्हाईड केल्या होत्या, तेच बँकेचं अकाउंट सीड पाहिजे तुमच्या आधारला. ते चेक करायचं ते मी सांगतो पुढं. तर ह्या गोष्टी तुम्ही चेक करा. आणि जर समजा तुम्हाला जर स्टेटस चेक करायचं असेल ना, तर 155299 या नंबरवरती कॉल करा. ह्याच्यावरती आहे ना तुम्हाला ते अकाउंटचं स्टेटस सांगतील आणि जर गरज असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस बँक जे आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट जे अकाउंट ॲक्टिव्हेट करून घेऊ शकता. तर हे जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तपासून घ्या. तुमचं जर खातं जर पोस्ट बँकेमध्ये असेल तर, पोस्ट ऑफिस बँकेमध्ये. आणि जर समजा तुमचं खातं दुसऱ्या बँकेमध्ये पण असेल किंवा पोस्ट बँकेत ज्या कशात पण असेल तुमचं खातं काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला जर समजा पैसे आलेले नसले 17 हप्त्याचं, तर एकदा चेक करा की तुमचं अकाउंट जे आहे ते अकाउंट आधारला सीड आहे की नाही. तर ते कसं चेक करायचं? तर ही आधारची वेबसाईट आहे. वेबसाईटवरती जाऊन हे मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर तिथे गेल्यानंतर डॅशबोर्डवरती बँक सेव्हिंग स्टेटस दिसेल त्यावरती क्लिक करा आणि त्याच्यावरती तुम्ही चेक करा की ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यावेळेस जो तुमची बँक आहे ती बँक कोणती दिली आता काही काही कस्टमरकडे काय असते ना यांच्याकडे 3-3 बँका असतात. तर कधी-कधी काय होतं, ही जे बँक सीडिंग जे होतं ना, जर तुम्ही अपडेटेड एखाद्या बँकेमध्ये जाऊन समजा आधार कार्ड दिलेलं असेल, तर ते काय होतं, की त्या बँकेला ते सीड होऊन जातं. ठीक आहे. समजा एखाद्याकडे इंडियन बँक आहे आणि बँक ऑफ बडोदा पण आहे आणि देताना तुम्ही काय केलेलं आहे, की बँक ऑफ बडोदाला किंवा इंडियन बँकेला समजा आता आपण असं धरू, की
लाभार्थीनी जी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यावेळेस इंडियन बँकेचे डिटेल दिले होते. पण नंतर समजा 5-6 महिन्यांनी काय झालं, की त्यांनी बँक ऑफ बडोदामध्ये जाऊन समजा आधार कार्ड जमा केलं, तर काय होतं ना, की ते बँक ऑफ बडोदावाले तुमच्या आधारला ना सील करून टाकतात त्यांची बँक आणि आपण दिलेली असते इंडियन बँक ज्यावेळेस आपण लाडक्या बहिणीचं फॉर्म भरला होता त्यावेळेस. तर हे एवढं आधारच्या वेबसाईटवरती येऊन चेक करा, की तुम्ही लाडकी बहीण फॉर्म भरताना तुम्ही जे डॉक्युमेंट दिले होते, ठीक आहे, तेच नाव इथे दाखवतं का आणि त्याचं स्टेटस हे ऍक्टिव्ह पाहिजे. या सगळ्या गोष्टी चेक करा. तर मी त्याच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवलेला आहे, की जर समजा तुमचं इथं समजा लाडक्या बहिणीला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस समजा इंडियन बँक दिलेलं आहे आणि आता जर इथं बँक ऑफ बडोदा जर दाखवत असेल, तर हे कसं चेंज करायचं आणि कसं याला ऍक्टिव्हेट करून घ्यायचं, याचा मी एक पूर्णपणे व्हिडिओ बनवलेला आहे. तर तेवढा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तसं करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा. थँक यू सो मच.